आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। अष्टविनायक कॉलनीत 4-5 दिवसांनी येते पाणी, तेही काळं आणि दूषित पाण्यामुळे नागरिक संतप्त। पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी धरलं धारेवर। पाईपलाईनला गळती असल्याचा संशय, लवकर दुरुस्तीचं अधिकाऱ्यांचं आश्वासन। इचलकरंजी शहरातल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शहरातल्या रिंग रोड परिसरात असलेल्या अष्टविनायक कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना 4 ते 5 दिवसांनी पाणी मिळतंय। त्यातही नळाला येणारं पाणी चक्क काळं आणि दूषित असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून आज भागातल्या नगरसेविका रूपा बुगड आणि माजी नगराध्यक्ष उदय बुगड यांनी पाणी पुरवठा अधिकारी बाजीराव कांबळे यांना घटनास्थळी बोलवून घेऊन नागरिकांच्या समस्या त्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या। नळाला काळं आणि गटार मिश्रित पाणी येत असल्याचं नागरिकांनी अधिकाऱ्यांना दाखवलं। यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत नगरसेवक आणि महिलांनी चांगलंच धारेवर धरलं। संबंधित पाईपलाईनमध्ये कुठेतरी गळती असल्यामुळे दूषित पाणी पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। या पाईपलाईनची तातडीनं पाहणी करून दुरुस्ती करण्यात येईल आणि पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असं आश्वासन पाणी पुरवठा अधिकारी बाजीराव कांबळे यांनी नागरिकांना दिलंय। मात्र अष्टविनायक कॉलनीतल्या पाणी पुरवठ्याची समस्या आजची नसून गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। 4-5 दिवसांनी पाणी येतं आणि आलं तरी ते दूषित येत असल्यानं नागरिकांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे। प्रशासनानं या भागासाठी पाणी पुरवठ्याची निश्चित वेळ ठरवून नियमित आणि स्वच्छ पाणी द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान माजी नगराध्यक्ष उदय बुगड यांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयुक्तांनी या समस्येकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे। पाणी पुरवठ्याच्या प्रश्नासह परिसरातले रस्ते आणि खड्ड्यांच्या समस्यांबाबतही बुगड परिवाराकडून सातत्यानं पाठपुरावा केला जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। यावेळी नगरसेविका रूपा बुगड, माजी नगराध्यक्ष उदय बुगड, भाजप युवा अध्यक्ष जयेश बुगड यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आता प्रशासनाकडून या पाईपलाईनची दुरुस्ती करून अष्टविनायक कॉलनीतल्या नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणी कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। या ठिकाणी गटारीचं पाणी या नागरिकांना सगळ्यांना आलेलं आहे। खरं म्हणजे नाकोडा नगर असेल, अष्टविनायक कॉलनी असेल, त्यानंतर बडवे कॉलनी असेल, या ठिकाणी मंगळपेठ परिसर असेल, या भागामध्ये गटारीचं पाणी या इचलकरंजी शहराला देण्याचं काम प्रशासनानं अत्यंत उत्कृष्टपणाने या ठिकाणी केलेलं आहे। आणि परवा तर यावर कहर झाली। अवधूत आखाड्यामध्ये पिवळं पाणी म्हणजे संडास महिलायुक्त पाणी या ठिकाणी त्या इचलकरंजी शहराला देण्याचं काम या ठिकाणी आयुक्तांच्या माध्यमातून प्रशासनाने केलेलं आहे। अशा आयुक्तांना खरं म्हणजे काल या ठिकाणी आमच्या काही मित्र परिवारानं, मित्र नगरसेवकांनी या ठिकाणी सांगितलं की आयुक्त अतिशय चांगलं काम करतात। म्हणजे एवढं चांगलं आयुक्त काम करायला लागल्यात की त्यांना मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त करावं आणि त्यांना प्रमोशन देऊन इचलकरंजीतनं त्यांना नारळ द्यावा अशा पद्धतीची भावना सामान्य नागरिकांची। खरं म्हणजे आयुक्त आल्यानंतर या इचलकरंजी शहराला 2011ला कावीळ या ठिकाणी झाली होती। त्या काविळीमध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला आणि तशाच पद्धतीचं आज या ठिकाणी काविळीसारखी आज आजार यंत्रणा या इचलकरंजी शहरामध्ये मुद्दामून पसरवायचं काम चालू आहे काय, अशा पद्धतीची भीती सामान्य नागरिकांच्या मध्ये आहे। आज प्रत्येकाच्या घरामध्ये आरओ सिस्टीम नाही आहे, आरओ वॉटर सिस्टीम नाही आहे। सामान्य माणसाच्या घरामध्ये जे पाणी येतंय तेच पाणी प्यायचं काम या ठिकाणी करतात। तुम्ही जर आज या ठिकाणी पाहिलं तर गटारीचं पाणी या सगळ्या भागामध्ये म्हणजे निरामय हॉस्पिटलपासून मंगळवारपेठपासून त्या अवधूत आखाड्यापर्यंत महासत्ता ऑफिसपर्यंत या सगळ्या ठिकाणी गटारीचं पाणी गेल्या आठवड्याभर या ठिकाणी हे पाणी मिक्स होतंय। आणि खऱ्या अर्थानं आता तरी तुम्ही शानं व्हा आणि या अतिशय उत्कृष्ट काम करणाऱ्या आयुक्तांना या ठिकाणी नारळ सुपारी द्यावी अशी भावना या जनतेतनंच या ठिकाणी निर्माण व्हायला काय व्हायला की नाही? आयुक्तांना मुंबईला पाठवूया ना, हे पाणी
म्हणजे अशा पद्धतीची भावना आता तरी तुम्ही जनभावनेचा आदर करा आणि या ठिकाणी तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्या आणि त्यांना नारळ सुपारी द्या, एवढीच भावना आज म्हणजे मुद्दाम म्हणून उपासात्मक बोलायची वेळ आलेली आहे की अशा पद्धतीचं पाणी जर तुम्ही जनतेला देणार असाल तर कशासाठी तुम्ही त्या खुर्चीवर बसायचा अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी नाही आहे. तुम्ही जावा, तुम्ही एवढं मोठं मुंबई 2 कोटी लोकांचं शहर असलेलं मुंबई शहर आहे, त्या ठिकाणी एका घरामध्ये सुद्धा असं वाईट पाणी आलेल्याचं बातम्या आजपर्यंत 40 वर्षामध्ये कोण ऐकल्या का? आणि इचलकरंजी 4 गल्ल्यांचं आमचं इचलकरंजी शहर एवढं 3 लाख लोकसंख्या असलेलं एवढं शहर, त्या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये गांधी कॅम्प असेल, आमचं इथली कॉलनी असेल, मंगळपेठ असेल, अवधूत आखाडा असेल, खाली गावबाग असेल, पिपा पाटील मळा असेल, पाटील मळा असेल, एका ठिकाणी चांगलं पाणी येत नाही. आणि ही तुम्ही चांगलं सांगताय की तुम्ही इचलकरंजी शहराला आयुक्त चांगला दिलाय, ह्यापेक्षा काय दुर्दैव आहे. खऱ्या अर्थानं इचलकरंजीचा विकास तुम्ही लई केलाय, आमचा तुम्हाला रामराम आहे. ह्योच रामराम घ्यावा आणि तुम्ही आता पुढच्या प्रवासाला लागावं.